हाय ऑल, कशा आहात सगळे? मजेत ना? आज तुमच्या समोर मी एक अतिशय महत्वाचा आणि मला सातत्याने विचार करायला लावणारा विषय मी तुमच्या समोर घेऊन आलोय आज. मित्रांनो, हा भारत देश जो पूर्वी अखंड हिंदुस्थान होता, याची आजपासून काहीशे वर्षापूर्वी से आजपासून 200-500 वर्षापूर्वीपर्यंतची कशीच परिस्थिती होती. या देशात येऊन गेलेल्या जे ट्रॅव्हलर्स होते, टुरिस्ट होते, त्यांनी ह्या देशाची जी नोंद करून ठेवली आहे त्यांच्या लिटरेचरमध्ये, ते म्हणतं की त्यातले बरेच सारे जण असं म्हणतात की सर्वाधिक आनंदी लोक राहत असलेला देश, सर्वाधिक श्रीमंत लोक असलेला देश, आर्थिक सुबत्ता असलेला देश, कौटुंबिक स्वास्थ्य असलेला देश, विविध प्रकारची वर्णनं त्यावेळेस इथे येऊन गेलेल्या टुरिस्टने केली आहेत, डचांनी केली आहेत, पोर्तुगीजांनी केली आहेत, ब्रिटिशांनी केलेली आहेत. असं काय होतं या देशात की हा देश इतका समृद्ध होता? किती समृद्ध होता? तो इसको बोला जाता था कि भारत बोले तो सोने की चिड़िया. तो सोने की चिड़िया क्यों बोला जाता था? क्योंकि यहां ढेर सारी समृद्धी थी. तर ही समृद्धी आपोआप तयार झाली असेल का? मी खूप सारा अभ्यास केलाय ह्या विषयाचा. तेव्हाची व्यापार अवस्था काय होती, तेव्हाची गाव आणि समाजाची रचना कशी होती. मी जेव्हा व्यापाराबद्दलचा अभ्यास केला तर आता पाकिस्तानात असलेलं मुलतान, तिथे मोठी बाजारपेठ होती. उत्तरेत होत्या बाजारपेठा, दक्षिणेत होत्या. अगदी रशियाच्या आता नंतर रशियातून विभक्त झालेले उझबेकिस्तान, कझाकिस्तान इथपर्यंत आपण व्यापार करायचो. दक्षिणेतून हॉलंडमध्ये, तेव्हाच हॉलंड आताचं नेदरलँड, पोर्तुगालमध्ये आणि इतर अनेक युरोपियन देशांमध्ये व्यापार व्हायचा. इवन शिवाजी राजे त्यांच्या कारकिर्दीमध्ये गल्फ कंट्रीजशी व्यापार करायचे. अशी एवढी व्यापार करण्याची मनोवृत्ती आणि ही व्यापारी वृत्ती ही आपल्यामध्ये मूलतः डेव्हलप झालेली इतक्या वर्षांनंतर. आपल्या वस्तू द्यायच्या आणि सोनं घ्यायचं, म्हणून आपल्याकडे आजही सर्वाधिक सोनं वापरणारा देश आहे हा, घरगुती वापरासाठी, दागदागिन्यांसाठी. असा हा सोनं वापरणारा देश, हा सोन्याची समृद्धी असणारा देश, याची अजून काही आकडेवारी काढली मित्रांनो तर हे 2020 साल आहे. 1816 ते 1820च्या आसपासचे आकडे जर बघितले तर जागतिक व्यापारामध्ये भारताचा हिस्सा 35% होता, चीनचा 25% होता आणि अमेरिकेचा 3% होता. हे विनाकारण झालं असेल का? काहीतरी या देशाकडे होतं. ती उद्योजकता होती, ते एंटरप्रेन्योरियल स्किल सेट्स होते, ती एक इकोसिस्टीम होती ज्याच्या आधारावर हा देश जगातील व्यापाराचं प्रमुख केंद्र होता. आणि अनेक साऱ्या इन्व्हेडर्सला, मग ते मोगल असतील, निजाम असतील, आदिल असतील, ओके, या सगळ्या शाह्या ज्या आपल्याकडे होत्या, किंवा वेगवेगळे आक्रमक, मग जे खैबर खिंडीतनं आले असतील किंवा इकडनं राजस्थान, गुजरातच्या मार्गाने आले असतील, या सगळ्यांना आक्रमण करायला भाग पाडणारा देश होता. एवढी इथली समृद्धी होती.
इतकी समृद्धी होती, जसं मी म्हटलं तसं उद्योजकता होती, जीन्समध्ये रक्तात डेव्हलप झालेली होती, सातत्याने होती. आणि ते करत 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 हा अखंड हिंदुस्थान हा जगावर अधिराज्य गाजवणारा देश होता. तक्षशिला, नालंदा सारखी विद्यापीठ होती की तक्षशिला आणि नालंदाच्या विद्यापीठामध्ये परदेशातून लोक शिक्षण घ्यायला यायचे. अशी विद्यापीठ असलेला देश, जगातील पहिलं विद्यापीठ ज्या देशात स्थापन झालं, ज्याचा जागतिक व्यापारात इतका मोठा हिस्सा होता, आज काय अवस्था आहे या देशाची? काय अवस्था आहे? काय झालं असं? मागच्या 200 वर्षात असं झालं काय की आज जागतिक व्यापारातला आपला हिस्सा इतका टक्का का खाली आला? इतके सारे जण का नोकऱ्या करतायत आणि इतके सारे जण का रिकामे फिरतायत? गाव खेड्यात असलेली तेव्हाची जी उद्योजकता, एक स्वयंपूर्ण खेड, स्वयंपूर्ण गाव असं जे पूर्वी होतं, ते गेलं कुठे आता? कारण की ती जे उद्योजकतेचं एक ओन ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट हा समाज होता. ती इन्स्टिट्यूटच तुटल्या ह्या सगळीकडच्या ठिकठिकाणच्या, प्रदेशवाईज असतील मे बी त्या आधी, ओके, ह्या सगळ्या तुटल्या, ह्या ब्रेक झाल्या आणि त्यामुळे हा देश जागतिक क्रमवारीमध्ये खूप खालच्या स्थानावर घसरला. हे असंच जर चालू राहिलं तर पुढे काय होणार, हा खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आणि माझं एवढ्या तळमळीने मी यासाठी बोलतोय की माझं म्हणणं आहे, आपल्यात ती ताकद आहे मित्रांनो, आपण हे सगळं करू शकतो, पण आपण नाही करत आहोत. आज सुद्धा हे सगळं जे कोरोना, कोविड-19, हे सगळं आलेलं जगभरावर आलेलं संकट, हे जगभरावर जे आलेलं संकट आहे, ह्या संकटातून प्रत्येक देश आपापल्या आघाडीवर लढतोय. भारत देश आणि इथलं सरकार सुद्धा, राज्य सरकार असतील, केंद्र सरकार असेल, त्यांच्या परीने परिपूर्ण प्रयत्न करतायत ह्या सगळ्या सिच्युएशन ला कंट्रोल करण्यासाठी. अमेरिका जी आज आर्थिक महासत्ता आहे आणि जगाचा जो स्वतःला स्वयंघोषित राजा म्हणवणारा देश आहे, तो पूर्णपणे अडकून पडलाय त्यांचं स्वतःच मॅनेज करण्यामध्ये. युरोप अख्खा ढासळला आहे. बाकी छोट्या मोठ्या देशांची गोष्ट सोडून द्या, चायना जो स्वतःला सबल घोषित करतोय आणि आपल्याला दिसतं पण आहे तसं, चायना बद्दलचं जगभरातलं मत खराब होऊन गेलेलं आहे. आणि माझं हे ठाम मत आहे की हीच ती वेळ आहे. भारताला आता आपण आर्थिक महासत्ता बनवण्याच्या दृष्टीने आणि ह्या जगाचा राजा बनवण्याच्या दृष्टीने समोर घेऊन येण्याची. हे पण आपल्या जीन्स मध्ये, बाय द वे, सर्वाधिक राजे असलेला देश होता. ओके, तो जगाचा राजा निश्चितच बनू शकतो. आणि जगाचा राजा जर आपल्याला बनायचा असेल तर हा देश फायनान्शियल सुपर पॉवर व्हावा लागेल. आणि आताची ही सगळी जी सिच्युएशन आहे, ही सगळी जी एपिडेमिक सिच्युएशन आहे, ह्या सिच्युएशन ही जरी महामारी आलेली असेल तर एका बाजूला ही संधी आहे आपल्या सगळ्यांसाठी. तिकडे आपण एकानेही कानाडोळा करून भागणार नाही. आणि हे शासन करेल असं नाहीये, शासन त्याच्या परीने जे करायचं ते करेल. वी एव्हरी इंडिव्हिज्युअल ऑफ दिस कंट्री, दिस इज आवर ड्युटी. आपलं प्रत्येकाचं हे काम आहे की आपण आपापल्या परीने काय करू शकतो. खूप काही करू शकतो आपण. आणि उद्योजकता हा याचा मूलमंत्र आहे. आणि हे आपण सगळ्यांनी, जे नोकरीत असाल त्यांनी साईड बिझनेस करा. जे आज काहीच करत नाहीये तुम्ही नवीन व्यवसाय चालू करा. ज्यांचे या सगळ्या सिच्युएशनमुळे, जसं टुरिझम असेल, ऑटोमोबाईल असेल, कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री असेल,
ह्या सगळ्यांवर बऱ्याच साऱ्या या इंडस्ट्रीजवर संकट आलेलं आहे. यातनं डायव्हर्सिफाय होऊन आज दुसरं काही करता येईल का? लेट अस कम अप विथ समथिंग न्यू, समथिंग इनोव्हेटिव्ह अँड अर्न मनी, अक्वायर वेल्थ. पैसा जमा करा, पैसा कमवा आणि देश बनवा. हा, बरोबर ऐकलं तुम्ही. पैसा कमवा आणि देश बनवा. कसं ते सांगतो. जर आपण प्रत्येक जण सातत्याने वेल्थ अक्युम्युलेट करत गेलो, पैसा जमवत गेलो, ऍसेट अक्वायर करत गेलो, तर हे करण्याची एक यंत्रणा आपल्याला उभी करावी लागेल. आणि ती यंत्रणा उभी करत असताना एक इकोसिस्टीम तयार होईल. त्यातनं खूप जणांना रोजगार मिळेल, गव्हर्नमेंटला टॅक्स पण मिळेल, या देशाचा जीडीपीचा टक्का वाढेल. आणि ज्या देशाचा जीडीपी हाय तो देश श्रीमंत. असं करत करत हे सगळे ह्या विषयात गुंतून गेलेले असताना आपण सारेजण या मार्गाला जाऊया आणि या मार्गाला जाऊन या देशाला फायनान्शियल सुपर पॉवर बनवूया. हा देश ज्या दिवशी फायनान्शियल सुपर पॉवर होईल तो ह्या देशाचा राजा होईल, किंग होईल, महासत्ता होईल. आणि फक्त ह्या भारत देशालाच महासत्ता बनण्याचा अधिकार आहे. कारण हजारो वर्षापूर्वी याच देशाने जगाला शांतीचा संदेश दिलाय. आणि मागील 5000 वर्षात कुणावरही आपण स्वतःहून आक्रमण केलेलं नाही. ज्यांनी आपल्यावर आक्रमण केली ते एकालाही आपण सोडलेलं नाही, हे पण सत्य आहे. पण स्वतःहून कुणावर आक्रमण केलं नाही. असा देश जर महासत्ता बनेल तर तो इतरांना पण हे शिकवेल की शांतीत सगळं सामावलेलं आहे. आपण महासत्ता झाल्याने या विश्वात शांती येणार आहे, या जगात शांतता निर्माण होणार आहे. आणि ही शांतता निर्माण करणे हे ह्या देशाला जगाचा राजा बनवण्याने होणार आहे. आणि या देशाला जगाचा राजा बनवण्यासाठी हिला आर्थिक महासत्ता बनवावं लागणार आहे. आणि हा देश आर्थिक महासत्ता बनणे तुम्ही, मी, आपण प्रत्येक जण श्रीमंत होणे, मोठे होणे, खूप सारे ऍसेट अक्वायर करणे यातनं होणार आहे. आणि हे सगळं होण्यासाठी come up with all your innovative ideas, come up with what you want to do. Don't just wait for something to happen with you. किंवा शासन, केंद्र असेल, राज्य असेल, हे शासन माझ्यासाठी काही करेल याची वाट बघत बसण्याची ही वेळ नाही मित्रांनो. ही वेळ आपण सगळ्यांनी उभं राहून आपापल्या परीने at the face of all these adversities आपण आपल्याला पाहिजे ते करण्याची. कसं करता येईल? 1000 त्याचे मार्ग आहेत. ओके. आणि अजून तुम्हाला त्यातले मार्गांमध्ये मदत पाहिजे असेल, हँड होल्डिंग असेल, तर ही E3 फॅक्टरी, हा ब्रँड अविनाश सिसोदे तुमच्यासाठी सेवेला उपलब्ध आहे. थँक्यू व्हेरी मच. चला मग, लेट अस ग्रो टुगेदर. एकमेकांना सहाय्य करू, सगळे मिळून मोठे होऊ, या देशाला पुन्हा एकदा आर्थिक महासत्ता बनवू आणि हा भारत देश पुन्हा एकदा जगाची उद्योजकीय राजधानी बनवू. या सगळ्या चळवळीमध्ये मला तुमच्याकडनं हीच मदत हवी आहे की तुम्ही हे माझं म्हणणं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि तुम्ही स्वतः अंमलात आणा आणि त्यांना पण अंमलात आणण्यास मदत करा. कुणाला काही अडचण असेल तर हा E3 प्लॅटफॉर्म, मी स्वतः, माझे सगळी टीम तुमच्या सोबत आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.